Bharati Vidyapeeth, Deemed University, Medical College, Pune, Maharashtra, India. Department of Community Medicine presents Health Awareness Campaign on 7th April WHO Day 2013 by 6th semester students on blood pressure. World Health Day is celebrated on 7th April. World Health Day 2013. This year the theme is high blood pressure, also known as hypertension. Department of Community Medicine, Bharati Vidyapeeth Medical College, Pune, launched an awareness campaign on high blood pressure from 1st to 7th April 2013 for the general public residing in Dhankapadi, staff of Rajiv Gandhi Institute of Biotechnology and Carthage Dairy. Dr. Aarti Pokhale, Department of Community Medicine, along with coordinators Salome Singh, Sara Rashid, Nimisha Belchani and Shubhika Sachdeva organized a free health checkup camp. People found to be having blood pressure on the higher side and not taking treatment were advised follow-up, dietary and lifestyle changes. Dr. Pole and Dr. Sagre, Associate Professors, Department of Community Medicine, designed a proforma to assess knowledge and awareness of people about various facets of hypertension. Student volunteers of 6th semester of Bharati Vidyapeeth Medical College created awareness on the global burden of high blood pressure, its risk factors, signs and symptoms, treatment, complications, and most importantly, preventive measures of hypertension by displaying posters in public places like cafes, banks, BSNL office, as well as some clinics across the Pune city. A short film prepared by students was aired during the health checkup to educate the people about various aspects of high blood pressure. Dr. Gurtankar, Associate Professor, Department of Community Medicine, discussed the magnitude of problem in the community and primary prevention of hypertension, while Dr. Kavita Krishna, Professor, Department of Medicine, educated the public about signs and symptoms, diagnosis and treatment of high blood pressure in the video. नमस्कार. आज 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डे किंवा WHO डे या दिवसाच्या निमित्ताने आपल्यासोबत आहे डॉक्टर मिसेस कविता कृष्ण, प्रोफेसर मेडिसिन, भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पुणे. मॅडमच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्नल्समध्ये पब्लिकेशन आहे. आज आपल्याला या उच्च रक्तदाब या विषयावर मार्गदर्शन देणार आहेत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपल्याला, सामान्य माणसाचे रक्तदाब किती असावे? नॉर्मल ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब 120 आणि 80 असतो. जेव्हा हे 140 आणि 90 वर जातो तेव्हा आम्ही हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब म्हणतो. हाय बीपीची लक्षणे काय आहेत? बरेच वेळा बीपी वर गेल्याचे काहीही लक्षण दिसून येत नाही. साधारण तपासणी दरम्यान बीपी वाढलेला असं कळतं.
डोकेदुखी, चक्कर येणे सामान्यतः ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात। हाय बीपीची काही कारणे असू शकतात का? बरेच वेळा काही कारण नसते, परंतु व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, मानसिक ताण तणाव, आहारमध्ये तिखट, मीठ, फास्ट फूड जास्ती प्रमाणात घेणे, धूम्रपान करणे हे सगळ्या गोष्टी बीपीला कारणीभूत होऊ शकतात। या व्यतिरिक्त अनुवंशिकतेमुळे सुद्धा पुढच्या पिढीला ब्लड प्रेशरचा त्रास दिसू येऊ शकते। बीपी नॉर्मल ठेवणे गरजेचे आहे का? हो, बीपी नॉर्मल ठेवणे गरजेचे आहे, कारण की जास्त बीपीमुळे किडनी, हार्ट किंवा हृदय, ब्रेन किंवा मेंदूवर खूप ताण पडतो आणि त्याच्या रूपांतर पुढे हार्ट फेलियर, पॅरालिसिस किंवा लकवामध्ये होऊ शकते। जर किडनीचा आजार वाढलं तर अशा लोकांना खूप डायलिसिस वगैरेची पुढे गरज भासू शकते। बीपीवर कसे लक्ष ठेवू शकतो? 40च्या पुढे गेल्यावर सगळ्यांनी ब्लड प्रेशर आपणहून तपास करू घेणे गरजेची आहे। डिजिटल इन्स्ट्रुमेंटवर तुम्ही स्वतः घरच्या घरी ब्लड प्रेशर तपास करू शकता, पण बीपीचे पेशंट्सनी डॉक्टरकडे बीपी नियमितपणे तपास करू घेणे गरजेचे असते। सारांशमध्ये बीपीकडे दुर्लक्ष झाल्यास खूप अडचणी येऊ शकतात, परंतु बीपी व्यवस्थित कंट्रोल केल्यावर हा सर्व गंभीर आजार आपण टाळू शकतो। धन्यवाद मॅडम, आज आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ देऊन बहुमूल्य मार्गदर्शन दिले याबद्दल हार्दिक आभार। नमस्कार, जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज आपण डॉक्टर जयश्री गोठणकर यांच्याशी संवाद साधूया। डॉक्टर जयश्री गोठणकर या भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन मध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत। त्या आपल्याला उच्च रक्तदाबाबद्दल थोडक्यात माहिती देतील। नमस्कार मॅडम। नमस्कार। प्रत्येक वर्षी 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवशी जगभरातल्या लोकांना भेडसावणारा एखादा आरोग्य विषय घेतला जातो व त्याच्यावर वर्षभर जनजागृती करण्यात येते। तर ह्या वर्षी उच्च रक्तदाब हा विषय निवडण्यात आलेला आहे। तसं बघायला गेलं तर उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर जेव्हा 140/90 असते तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात आणि हाच रक्तदाब सर्वसाधारणपणे 120 ते 80 असतो। आता उच्च रक्तदाबाची कारणे म्हणजे शहरीकरण, वाढते आयुर्मान, बदलती जीवनशैली जी आजकाल ती खूप ताणतणावयुक्त असते, बदलता आहार, ह्या सर्वांमुळे तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये 1960च्या दशकामध्ये केवळ 5% लोकांना उच्च रक्तदाबाचा विकार होता, तर तेच प्रमाण 5%वरून जवळ 30%वर गेलेले आहे। असं म्हणतात की जगभरामध्ये 90 लाख लोक उच्च रक्तदाबाच्या विकाराला बळी पडतात। उच्च रक्तदाब आहे हा पूर्ण उपचाराने नियंत्रणामध्ये आणता येतो, त्याचप्रमाणे तो विकार आपल्याला होऊच नये म्हणून देखील प्रतिबंधात्मक उपाय आहे। तर अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे शरीरावर अनेक घातक गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात, जसे कार्डियक फेल्युअर, किडनी फेल्युअर, हार्ट अटॅक, पॅरालिसिस व कधी कधी अंधत्व देखील येऊ शकते। आता हे सर्व जो गंभीर परिणाम शरीरावर होतो तो रुग्णाला सोसावाच लागतो, पण त्याच्याबरोबर त्याचे कुटुंब, जर का त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर ते पूर्णपणे भरडले जाते। जर का हा माणूस हा घरातला करता पुरुष असेल किंवा ती करती बाई असेल तर आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली जाते। मी मागे म्हणल्याप्रमाणे ह्याला प्रतिबंधात्मक उपाय देखील आहेत, जसे की योग्य समतोल आहार ठेवणे, त्याच्यामध्ये मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, नंतर आहारामध्ये मिठाचे सेवन हे 5 ग्रॅमपेक्षा कमी म्हणजे दिवसाला केवळ 1 चमचाभर मीठ आपल्या आहारात असावे। त्याचप्रमाणे लोणची, पापड याचं सेवन देखील प्रमाणामध्ये असावं। दारू, तंबाखू याचे सेवन न करणे, तणावमुक्त जीवनशैली जगायला हवी, जे योगासने, ध्यानधारणा किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नेहमी सकारात्मक विचाराने आपल्याला ही जीवनशैली मिळते। त्याचप्रमाणे रोज मध्यम ते हलका स्वरूपाचा 30 मिनिटे तरी व्यायाम करावा। तर हे सगळं झालं हा आजार आपल्याला होऊच नये म्हणून।
तर हा उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हणून देखील म्हणतात, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसते की आपल्याला उच्च रक्तदाबाचा विकार आहे, आणि ज्या लोकांना माहिती असते ते पूर्णपणे त्याच्यावर उपचार घेत नाही. डॉक्टरांना न विचारता ते उपचार अर्धवट थांबवतात. त्याच्यामुळे शरीरावर ह्याचा घातक परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाबाविषयी माहिती दिल्याबद्दल मी आपले आभार मानते. Health awareness camp was executed in Rajiv Gandhi Institute of Information Technology and Biotechnology exclusively for the staff. Around 50 voluntarily participated with great zeal to educate the participants. Interview with renowned Dr. Kavita Krishna was shared with them, proceeding with general examination and counseling. Health awareness camp was conducted for public in Thankavadi, Pune. Over 100 of people of various age groups, strata and different line of work participated in the campaign. Ardency was exhibited by the camp participants. The performer, along with general examination, was noted down. It is not uncommon that this was the first time for few individuals getting their blood pressure checked. Subsequently, counseling was done according to the examination findings, making sure that high-risk groups get medical aid. The dairy workers get their complete health checkup done on regular basis, but the office staff, due to their busy schedule, do not get time for the same. So we specially executed a health awareness camp in Karthaj Dairy, where we covered around 150 individuals. We also requested them to manufacture fat-free milk. High blood pressure is a silent killer with no warning symptoms. Early detection and management is essential to prevent its complication or even death. A small step in the direction of merely creating awareness about the disease and its primary prevention can go a long way in reducing the global burden of the disease. High blood pressure, take control now! A warm welcome to our listeners. So basically, this is an attempt to create awareness in general public regarding hypertension. In the journey of whole video, we have covered what is hypertension, its effects, various complications and prevention. Now we will tell you how did we go about it. In the initial stages, we had put posters, made many people aware of the camps we were conducting. In these camps, we started with filling performers and ending with counseling. Latter was done according to the examination findings, result, and making sure high-risk groups get medical aid. We also inquired about the information regarding the disease by asking them certain questions like, do you know what is hypertension? Is it hereditary? Do you exercise regularly? Do you know it can be asymptomatic and whether it is curable? We also cleared their doubt if they had any. Measures to avoid and control predisposing factors were explained to the necessary, which included minimum 30 minutes exercise every day, inculcating balanced diet, avoiding unnecessary stress through the means of yoga and meditation. Now the conclusion, prevention of hypertension gives us life extension.